मुलांना शाळेला सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि रोज काही ना काही त्यांची डिमांड असते काहीतरी नवीन खाण्यासाठी. तर आपल्यालाही सुचत नाही घरातल्या उपलब्ध साहित्यामधून आणि त्यांना हेल्दी असे काय बनवून द्यावे. तर मी आज तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यांच्यासाठी हेल्दीही असेल आणि मोठ्यांसाठीही हेल्दी असेल आणि तेही घरातल्या उपलब्ध साहित्यात तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज आपण घरातल्या उपलब्ध साहित्यामधूनच स्नॅक करणार आहोत, तेही खूप कुरकुरीत असे. इथे आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे. या खोबऱ्यापासून आपल्याला कोकोनट मिल्क तयार करायचं आहे. त्यासोबतच मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ न लागता 2 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड, 1 चमचा सफेद तीळ, चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ 1 केळ घेतलेला आहे. ह्या सर्वांपासून आपण छान अशी रेसिपी तयार करणार आहोत. सर्वात अगोदर आपण इथे मिल्क तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ओलं खोबरं टाकून त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून आपल्याला छान असं घट्टसर असं मिल्क तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं किती छान असं मिल्क तयार झालेलं आहे, घट्टसर असं. हे बरोबर 1 वाटी तयार झालेलं आहे. आता इथे मी एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये हे घेतले केळ सोलून ते चांगल्या चमच्याने स्मॅश करून घेणार आहे. हे चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्येच मी आता 1 वाटी जो किसलेला गूळ होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये जर काही खडे राहिले असेल तेही चांगल्या प्रकारे फोडून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. ते सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कोकोनट मिल्क तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ, जायफळ पूड, वेलची पूड आणि जी आपण 1 चमचा सफेद तीळ घेतली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एका गव्हाच्या पिठामध्ये होणार नाही, आपल्याला अजून 1 वाटी गव्हाचं पीठ लागेल. मी इथे परत 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आता आपल्याला घट्टसर असा त्याचा उंडा मळून घ्यायचा आहे. इथे माझं 2 वाट्यांमध्ये उंडा मळून झालेला होता घट्टसर असा. तुम्हाला जर थोडंसं जास्त पीठ लागलं तर तुम्ही ते ॲडही करू शकता. आणि ते 10 ते 15 मिनटं साईडला रेस्टसाठी ठेवल्यानंतर मी याचे एकसारखे असे 6 उंडे तयार करून घेतले. आता आपल्याला अशी आपली जी पोळी असते त्याप्रमाणे इथे पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं पीठ लावत इथे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता जी आपली रोजची पोळी असते त्या पोळीच्या मापामध्येच मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. पोळीची जाडीही तेवढीच ठेवलेली आहे. मी इथे पिझ्झा कटर घेऊन आपल्या आवडीनुसार आपण इथे आकार देऊ शकतो. तुम्ही इथे वाटीही घेऊ शकता, वाटीच्या साहाय्याने छोटे छोटे स्नॅक्स करू शकता. पण मी इथे चौकोनी आकारामध्ये इथे तयार करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही त्रिकोणीही करू शकता, चौकोनही करू शकतात किंवा गोलही करू शकता. वाटीचा वापर करूनही स्नॅक्स तयार करू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल, तुमच्या मुलांना जसं आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही हे आकार देऊन तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व लाट्या तयार करून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता मी इथे दुसरीही पोळी लाटून दाखवली आहे तुम्हाला. आणि त्याच प्रकारे पिझ्झा कटरने हे तयार करून घेणार आहे चौकोनी. तुम्ही बघू शकता मी इथे सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. इथे एका साईडला तेल तापल्यानंतर मी थोडासा तुकडा त्यामध्ये टाकून तेलचं टेम्परेचर चेक करून घेतलं.
इथं आपल्या योग्य टेम्परेचरमध्ये तेल तापलेलं आहे. आता आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर हे सर्व स्नॅक्स तळून घ्यायचे आहे. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. जोरात फ्लेमवर तळले तर फक्त त्याला कलर येईल, कुरकुरीत असे होणार नाही. त्यामुळे इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही विश्वास नाही करणार, खूप छान होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. आणि हे तुम्ही 15 दिवसासाठी स्टोअरही करून ठेवू शकतात. प्रवासात तर नेण्यासाठी खूप उत्तम आहे. प्रवासात रस्त्याने मुलांना खाण्यासाठी काही आवश्यक असतं, त्यामध्येही तुम्ही या स्नॅकचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान असे तळल्या गेलेले आहेत. कुरकुरीत तर खूप छान झालेले आहेत. इथे मी सगळे तळून घेतलेले आहे स्नॅक. तुम्ही यांना पुरीही म्हणू शकता. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. इथे मी तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवत आहे. गरम गरम थोडे वातळ असतात, त्यामुळे थंड झाल्यानंतर हे सहजासहजी कुरकुरीत होतात आणि हातानेही सहजासहजी तुटले जातात. तुम्हाला मी भरपूर असे तोडून दाखवत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.